मॉर्निंग गाईज, सकाळ झालेली आहे आणि मी आजपासून ब्लॉग चालू करते. नवीन मोबाईल घेऊन दिलाय, रोज शिव्या खातीये. काय करत नाही, नुसतं घ्यायच्या आधी मला ब्लॉग बनवायचे, हे करायचं ते करायचं करते आणि ब्लॉग बी काय बनवत नाही. म्हणून आज जर आपण मनावर घेतलेलं आहे. अच्छा ठीक आहे, आजपासून ब्लॉग बनवायला चालू करते मी. तर आज जर आपण मनावर घेतले आणि ब्लॉगिंग करायला सुरुवात केलेली, तर मी आज तुम्हाला दाखवते की मी दिवसभरात काय काय करते, कसं करते, काय काय रुटीन आहे, डॉक्टरने काय काय म्हणजे औषध गोळ्या दिल्यात, काय झालंय ते सगळं तुम्हाला आज सांगते. तर आज माझा 8वा महिना आणि किती दिवस झाले, 9वा दिवस आहे. 8 महिने आणि 9वा दिवस चालू झालेला आहे आज. तर लवकरच म्हणजे खूप कमी दिवस राहिलेले आहेत बाळ येण्यासाठी. फक्त 1.5 महिना राहिलेला आहे आणि 1.5 महिन्यात आपल्याला आपलं बाळ हातात येणार आहे. एवढी एक्साइटेड आहे. कधी असे दिवस संपतात असं. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. तर आता मी दात घासायला घेतलेले आहेत. दात घासून घेते. पिवळ्या दाताचे पांढरे शिपट दात घासते. नात करते काय. तुला अंडी उकडून खायला सांगितली डॉक्टरने, कधी खाती का नाही तू? हा, मग ते माझ्यासाठी आता 2 मिनिटाचं काम झालंय अंडी उकडून खाणं. ते कसं काय ते मी तुम्हाला आता दाखवते. तर हे ॲगारा कंपनीचं एक बॉयलर मी ऑर्डर केलेलं आहे आणि हे यूज करायला एवढं सोपं आहे. हे 1 तासाचं काम आपलं फक्त 10 मिनिटात करते. तर मी तुम्हाला ह्याचे फीचर्स दाखवते की हे कसं यूज करायचं, काय करायचं ते. तर ही प्लास्टिक कॅप आहे. हे 8 पॉच ट्रे, याच्यामध्ये आपण ऑमलेट बनवू शकतो आणि हे यात आपण 8 अंडी पण उकडू शकतो. तर त्याच्यासोबत हा जार भेटलेला आहे. ह्याच्यावर आपल्याला सगळं मार्किंग करून दिलेलं आहे की आपल्याला किती पाणी वापरायचं, काय करायचं. याच्यामध्ये आपण सॉफ्ट बॉईल, हार्ड बॉईल, मीडियम बॉईल असे बॉईलचे प्रकार आहेत. ते त्याच्यावर मार्किंग दिलेले, तेवढं आपण पाणी घ्यायचं. तर आपण आता हार्ड बॉईल करणार आहे, त्याच्यासाठी 85 ml पाणी घ्यायचंय. तर मग मी आता ह्या जारमध्ये 85 ml पाणी टाकून घेते. तर हे पाणी आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया. तर हा ट्रे याच्यावरती ठेवून घ्या आणि आपण आता 4 अंडी उकडणार आहे. हे 4 अंडी याच्यावरती ठेवून घ्यायची. आपल्याला एक पिन दिलेली आहे. ह्या पिननी ह्या अंड्यावर प्रिक करायचं की जेणेकरून आपल्या अंडी फुटली नाही पाहिजे. आणि ते प्रिक कोणत्या साईडला, ज्या साईडला जाड अंडे, मोठं अंड आहे ना, त्या साईडला प्रिक करायचं. थोडं जोरात करावं लागेल तुम्हाला. हे अशा प्रकारे प्रिक करायचं आणि ज्या साईडला प्रिक केलंय त्याच्या खालच्या साईडला अंडा असं ठेवून घ्यायचं. झाकण लावून घ्यायचं आणि हे बटन स्टार्ट करायचं. तर अंडी उकडायला टाकलेले आहेत. आता 10 मिनिटं आपल्याला काही टेन्शन नाही, जाऊन निवांत टीव्ही बघत बसायचं. 10 मिनिटांनी ते ऑटोमॅटिक बंद पण होऊन जातं. उकडली ना अंडी, आपल्याला बंद करायची पण गरज नाही. त्या उकडल्यानंतर ऑटोमॅटिक बंद पण होऊन जातं. तर अंडी उकडून झालेले 10 मिनिटापेक्षा पण कमीच टाइम घेतलेला आहे. ऑटोमॅटिक ते बंद झाल्यानंतर. आणि मला अंडी बघून एवढी भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे मी काय इंतजार नाही करू शकत आहे. तर मी ह्याला गार पाण्यात टाकून बघते आणि बघूया तापवर. हे बघा, मी अंडी सोलून घेतलेली आहेत. आपण ह्याला कट करून बघूया. तर तुम्ही बघू शकता की हे पूर्णपणे शिजलेले अंड. आपण अंडी शिजवायला किती टाइम लागतो आणि हे तुम्ही चेक करू शकता.
एकच नंबर ऑमलेट तयार झालेले, विषय क्वालिटी. याची क्लिनिंग पण खूप सोपी आहे. फक्त एका सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं, बाकीची भांडी पाण्याने धुवून घ्यायची. चल तू माया मागे ह्याला ना मी अशी फिरवते, एकच ब्लॉग काढते पण अख्खा मागे येतो कॅमेरा घेऊ. तर आपण आता पुढचं काम करूया. तर आता आपण शेळ्यांना खायला टाकूया. त्यातली एक शेळी माझ्या मम्मीने मला दिलेली, बड़ा हरामी हो बेटा. म्हणून मी रोज तिला खायला, तिला नाही सगळ्यालाच टाकते, तर तिच्यामुळे मी रोज खायला वगैरे टाकते शेळ्याला. तर आपण शेळ्यांना थोडंसं खायला टाकूया पाठीत. दिस इज हमरे शेळ्या. एवढ्या सगळ्या शेळ्या आहेत, त्यातली कुठली शेळी आहे मला ओळखायला बी येईना. हा, ती लालवाला गळ्यात तिचा फंदा आहे, ती वाली शेळी आपल्याला दिलेली आहे मम्मीने. ये इकडं. ती फक्त बाहेर निघते, बाकी दुसरी कुठल्या शेळ्या बाहेर काढत नाही. तिलाच एकटीला बाहेर काढतो, तिलाच एकटीला खायला देतो सगळं. ये 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 याची बाई, माझी शेरडी मला ओळखते. अगं ये की, ये इकडं. राजा उठलेला आहे, त्याच्यामुळे आपण बाहेर निघालो. पाठीत घेऊ आपण आता. तर पाठीत आपण चारा घेऊया आणि शेळ्या टाकूया. तर आता मला लय भीती वाटते जायच्या आतमध्ये. तू टाकशील का रे? टाक टाक टाक. पलीकड नको. बास्की खावा ग बाई, खा. बघ कसं खातंय लगेच ग. ठेवत नाही ती, कसलं बी टाकते ती खायला. माझ्याशिवाय कोण खायला घालत नाही चांगलं. अच्छा, हमको सिखा रिया है. असे आंबा आंबा आंबा. आता आपण याचा आमरस करूया आणि खाऊया. आमच्या आंब्याचे आंबे, ही पिशवी जरा लपवून ठेवावी. हे आमच्या आंब्याचे आंबे. कुणाला ऑर्डर करायचे असतील तर सांगा. एक आंबा आहे 200, 20 रुपये नाही, 200 ला एक आंबा आहे. आंब्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी आहे, काय आहे. आमरस तर एका आंब्यात एका माणसाचा आमरस होऊन जातो अख्खा. किती पण खावा. आपल्या आंब्याचे आंबे आहेत ना ग? चल झूठा. नाही, आज काही नाहीये, विकत आणलेले आंबे. पण लय भारी आंबा आहे. नात करते काय, यावंच लागतंय. सगळ्या बोले कू. आंब्याचा रस तयार झालेला आहे. मस्तपैकी आंब्याचा रस केलेला आहे. कसा आहे रस? कसा आहे? नात करते काय? रस प्यायला यायला लागते. माय रस प्यायला कसा आहे? सगळीकडे नुसतं ट्रेंडिंग हेच चालू आहे. नाट करते काय करते काय. ते हॉटेल बिटेल पण आमच्या इथं टेबल देतच आहे. हॉटेल भाग्यश्री. किती काय थांबा, अजून काय होतं ते? हा, 10 शिजायला टाकलेत. 5 कापून झाले, 10 शिजायला टाकले. तसं आपण करूया.
5 आंब्याचा रस झालाय, 10 आंबे इकडं पडलेत. नाही पडले 10 आंबे, ते नसलं तरी सांगावंच लागतंय. कसं आहे, क्वालिटी इन क्वांटिटी. फक्त विषय कशाचा, क्वालिटी इन क्वांटिटीचा. रस प्यायला यायला लागतंय. फक्त कुठे यायचं, लाखेवाडी. नवीन बिझनेस चालू करायचा आहे, रस प्यायला ये म्हणलं बाय. आणि हे काढलं तर रोज रस प्यायला मागते. रस 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 असं वरणते आतमधनं. नाही दिला की अशा जिला आता हाणते, एवढ्या लाटा हाणते. सेम 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 बापावर नुसत्या लाटा. नुसता ताप द्यायचा आहे, नुसता ताप. खरंच खरं खरं सांगते तुम्हाला, एवढ्या लाटा खाते ना मी. लय म्हणजे लय. असे लोक काय, डॉक्टर काय सांगतात की बाळ 23 तास झोपलेलं असतं, फक्त 1 तास जाग असतं. आमचं 23 तास लाथा मारते, 1 तास झोपते. आणि एवढ्या घाण पोटात लाथा असते, ते बाहेर आल्यावर तर किती त्रास द्यायचंय काय माहिती. किती आगाव निघायचंय ते बी नाही माहिती. बापच असा आगाव आहे, हे तर कसं आगाव निघायचंय काय माहिती. बिचारे मी कसं कसं काय करणार आहे, माझी मला माहिती आहे. तर गाईज असला भारी पाऊस झालाय, एवढा मोठा 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 पाऊस झालेला आहे. आणि एवढा दिवस एवढं गरमी 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 होती, आणि आता पाऊस झालेला आहे. आणि वातावरण तर असलं भारी झालंय, लय भारी वातावरण झालंय. आणि पाऊस झाल्यावर काय खाऊशी वाटतं, भजी आणि चहा. तर आज आपण बनवूयात भजी आणि चहा. बघू कुणाकुणाला खायचंय, मम्मीला खायचंय का, सगळ्यांना विचारू, त्यांना खायचे असतील तर आपण एकदम भारी भजी आणि चहाचं प्लॅन करूयात. पोरग चाललेत आलेलं आहे, ह्याला विचारूया आपण, तुला भजी आणि चहा खायचंय का? केला तर खाईल. हा केला तर खाईल. तुला भजी आणि चहा खायचंय का? नको म्हणते, जाऊ दे. केला आणि एक जर घास खाल्ला तर बघ मग, फक्त खायचं नाही. आता खायचं, पाऊस पडलाय ना म्हणून. हा आता खाऊ, आता खाऊ. तर आता मस्तपैकी पाऊस झालेला आहे. तुम्हाला खायचे का भजी? दिल्यावर कोण नको म्हणतं काय? हा सगळ्यांचं हेच आहे, दिल्यावर कोण नको. कधी केलंच नाही ना मी. तुला खायचे का? खायचं का आता घातलं मोबाईल मध्ये देत पोट भरत. हा तू खाणार का? हा तो बोलती का? भजी खाणार आहेस का? असं उत्तर द्यावं, खायची गिद्दी की आणून. ह्यांच्यासारखं केलं तर खाईन की. आता मी भजी करायला आणि चहा प्यायला खूप एक्साइटेड झालेली आहे. पहिला नाही 2-3 पाऊस झाले, पण आज लय 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 मोठा पाऊस झालेला आहे. तर मस्तपैकी आपण भजी करूया. झाले का नाही भजी अजून? सत्य लाईट आली. लाईट आली. एवढ्या वेळ लाईट नव्हती, बिना लाईटीत करतोय आम्ही. कसे लागतात घरी सांगा, खराब येऊ द्या. सांगतो खोटं तर एवढ्या कष्टाने केलेलं मीठ कमी आहे. काय खरा रिव्ह्यू मागितला म्हणतो, खरंच देणार. बरं आता मम्मीला कर, तू पण खाऊन बघ, तू सांग कसे लागते. बर सांग कसं लागतंय भजी केले. भया खाऊन गेला आताच. छान झाले. आता टेस्टी बाहेर जाऊन मला खायचंय. आता मी नाही खाल्लेले, सगळ्याला खायला दिलं, मी नाही खाल्ले अजून. अजून बाबा राहिले करणारे शेवटी असते. सांग कसे लागतं ते? चांगलाय फक्त चांगलाय. चहा करायला हवा आता आजीला. हो
जेवायचे ना. छान भजी खायची मस्तपैकी. पाऊस पडलाय. छान भजी खा तुला बी. तर मस्तपैकी आपण आता चहा आणि भजी घेतलेले आहेत. आता आपण टेस्ट करूया. सगळ्यांना देऊन आपण आता खायला बसलेलो आहे. आणि ते मगापासून एवढं वरडते त्याला भूक लागली वाटतं. तर त्याला बी आपण चारा टाकूया. पावसाचा आनंद घे. चांगलं झालं चांगलं झालं.